ये देखो हमारे मामा के घर पर आए, देखो ये भाई हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज तुम्हाला माहिती मी गावाला आलेली आहे आणि आता बघा सकाळचे ऑलमोस्ट फक्त 8च वाजलेले आणि मी पूर्ण आवरून रेडी झालेली, कारण आज आमच्याकडे कार्यक्रम आहे. तर आता लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आमच्या घरी धोंडा झाला, तर तो आमच्या घरी होता म्हणजे माझ्या घरी, आणि आज आम्ही आलो आहे माझ्या मामाच्या घरी. सो तिकडे माझ्या आजी बाबांनी बोलवलं होतं म्हणून सगळे पाहुणे येणार आहे, माझी मावशी वगैरे असे सगळे मस्त येणार आहे. आम्ही भेटू, खाऊ पिऊ, मस्त असं सगळ्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड होईल. आणि हे अधिक मासाचं असतं ना, तर मग आहेत आमच्या घरी आज. तर हे बघा इकडं आता किती छान दिसतंय बाहेर. आता मी ना आवरून रेडी झालेली, सगळं झालं आहे. तर मला माझ्या आजीने सांगितलं आहे की मस्त सगळ्यांसाठी दारासमोर रांगोळी काढ छान. तर हे घर आहे ना, इथे समोर मस्त तुळशी वगैरे, तर मग मी एंट्रान्सला मस्त छोटीशी रांगोळी काढणार आहे. थोडंफार असं काहीतरी छान करूया, थोडं गुगलवरती बघून स्वतःने आयडियाने थोडंसं अजून क्रिएटिव्ह काहीतरी करूया. आणि तिकडं आजी वगैरे ते मस्त मांडे बनवत आहे, तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात. मांडे वगैरे बनवण्याची तयारी सुरू आहे. आणि माझी मम्मी किचनमध्ये माझ्या मावशीसोबत आमरसची तयारी करते. हे माझी बाबा आहे, इकडनं किचन आहे आणि हे लोक बनवत आहे आंबरस. मी रांगोळीचा डबा घेतला. आता आपण इथे एंट्रन्स, इथे हे पावलं आहे ना, पावलं म्हणजे इकडं आजी ना, इकडनं असं एंट्री असते वर. तर इथं अशी छान चारी बाजूने रांगोळी काढूया. आणि इथं पण एक छोटासा गोल काहीतरी असं. मी रांगोळी काढते पण इतकी हवा सुटली ना इकडं, मी रांगोळी काढते ती सुद्धा अशी उडून चालली. एका साईडला तुळशीवर काढली मी छोटीशी अशी अधिक मासाची, आणि इकडं मी काढते ना पण इतकी हवा आहे डायरेक्ट अशी. आपण रांगोळी इथे मी अशी काढते ना, ती अशी उडून चालली. बट काही नाही, मला काढावी ती लागणारी छोटीशी, तर पटकन काढून घेऊया. मी तुम्हाला पूर्ण फायनल झाला था. तर काय माझी छान अशी स्वीट छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे. आणि ना थोडीशी खराब आहे, खराब नाही, छान आहे. इतकी छान काढली मी रांगोळी. आत्ता ना मी तुम्हाला तिकडे शेडमध्ये माझी आजी हे करते मांडे, चला ते दाखवायला घेऊन जाते. ते एंट्रन्सलाच मी रांगोळी काढली म्हणजे पाहुण्याशी एंट्री करतील वरती. आणि एका साईडला हे तुळस आहे ना, तर तुळसजवळ पण एक रांगोळी काढली. चला आता आपण आजीकडे जाऊ. आणि माझी बहिणीने आमच्या घरी पण लवकर आंघोळ नव्हती केली, पाहुणे येणार होते. आणि आज पण इकडे पाहुण्यांच्या घरी येऊन पण लवकर आंघोळ नाही केली. हे बघा आता हे मांडे करतात. कोणाचा व्हिडिओ चालू आहे, फोन चालू आहे? अनुष्का आंघोळ करून घे ना बाई, तू कधी करणार आहे? पाहुणे येऊन जातील तरी आंघोळ नाही करणार. माझं आवरलं. काकू आल्या, आपण आजीला मदत करताय. आणि दोघींनी मस्त एवढे मांडे बनवले. ही माझी मम्मीची मम्मी आहे. आणि इकडे सगळे कांदे आहे शेडमध्ये. आणि आपणा डॉन. आता एक काम झालं ना, मला अजून कामं सांगितले. भजीचं पीठ मळायला लावलं आहे, मळायला नाही सॉरी भिजवायला लावलं आहे. त्यानंतर जे धोंडे असतं ना आपण खातो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय निघतं, तर ते पण धोंडे मला बनवायला लावले. अजून मम्मीला सांगितलं की भात लावायला लावला आहे. तर आता एक एक काम पटापट उरकून घ्यायचे, कारण आता ऑलमोस्ट 9 वाजत आले. मग थोड्या वेळाने पाहुण्यांची पण एंट्री सुरू होऊन जाईल, मग काहीच करता येणार नाही. चला आता आपण ते करून घेऊ. रसामध्ये एवढं दूध टाकायचं आहे, तर मग त्याच्यासाठी मी ना हे दूध थंड करते. कारण इथं फ्रीज आहे, पण फ्रीजला ना कधी लाईटचा पॉवर नसतो, म्हणून इतकं पटकन थंड नाही होतं आपल्या घरच्यासारखं. म्हणून आता हे असं हलवून हलवून थंड करावं लागणार. ऑलमोस्ट झालेलं आहे. थोडं अजून पूर्ण असं चिल्ड थंड झालं ना, मग आपल्याला रसामध्ये टाकायचं म्हणजे रस पण एकदम भारी लागेल. काहीच पाणी आता सगळं ऑलमोस्ट होत आलेलं आहे. आता मी हा मांडा आहे ना थोडा ट्राय करून बघते कसं झालं आहे. एकदमच अमेझिंग. आम्ही नव्हती बनवला मांडा, आम्ही पुरणपोळी बनवली, त्यात आम्ही मांडा खातो. एकदमच भारी आणि एकदम गोड माझ्यासारखा. केस वर बांधल्याशिवाय ऑप्शनच नाही, डायरेक्ट नो ऑप्शन. आता सगळं आवरलं घरातलं. इकडे ना एक बेड होता, तो आम्ही बाजूला ठेवून दिला, कारण जेव्हा अशी जेव्हा पंक्ती बसतील ना, तर माशी मोकळी इथे वाढायला पण सोपं होईल. त्यानुसार बेड तो बाहेर ठेवून दिला आहे. मग दाखवलं मी कसं भज्याचं पीठ रेडी झालं आहे. मला भज्यांपेक्षा नुसतं पीठ खायला जास्त आवडतं. आम्ही धोंडे असते ना छोटे छोटे, ते करतोय. आजी करते, मी पण आता तिथे मदत करणार थोडीफार. आणि इकडे बघा तरी
एकदम तरी आलेली आमटीची भाजी, आमटी काळी आमटी. इथं आता हे पिठाचं मी हे घेतली पोळी, छोटीशी पुरी टाईप. याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे थोडंसं पुरण आणि याच्यामध्ये एखादं काही पण ठेवू शकतो, पैसे किंवा तण किंवा मीठ किंवा खडे असं, म्हणजे ज्याच्या नशिबात जे असेल ते. धनाचं बनवते पहिले. मी हा धनाचं बनवलं आहे, जास्त करून हेच बनवता. असं काही पण. आणि आता मोदक सारखा किंवा असं गोल शेप द्यायचा. ते तळल्यावर बरोबर वेगळं शेप नाही करू शकत. मोमोजचा पण शेप करू शकतो. शेंडी काढून घ्यायची ना. मम्मीने काढत मोदक करते गोल, मम्मीने केला. धनाचा एक पैसाचा आणि हा एक खड्याचा. असे 4-5 प्रकारचे आपण बनवू शकतो. हे खडे डिश भरून बनवले, त्याच्यामध्ये काही वेगवेगळे आहेत, आपल्याला आतून समजणार नाही कोणतं कसलं आहे, म्हणून जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा समजतं. आता आजी ना माझी आजी तुम्हाला सांगते नक्की काय. धोंड्याच्या महिन्यात खरे असे धोंडे बनवले जातात आणि हा जो खरा हा पूर्णामध्ये हा धोंडा टाकला जातो ना, याचा खरा मान आहे, तर याला धोंडा म्हणतात. A few moments later. भाऊ आला एकदम क्यूट भाऊ. बघ कसा आलाय सिद्धू. हाय कर सिद्धू. याच्यात एकदम मस्तीखोर भाऊ आलाय, आपण त्याच्याशी बोलूया. मस्त कसं स्कार्फ बिर घालून आला तर. हाय सिद्धू, बोल. हाय दिसत रे व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये. बोल, ॲटिट्यूड नको दाखव, बोल. मला काहीच नाही म्हणायचं. दुसऱ्यांचे ब्लॉग्स बघतो ना, तसं बोल ना. नको नको नको. मला बोलण्यात इंटरेस्ट नाही वाटत. थोडं बोल सिद्धू. हाय बोल. हाय. आता किती बोलतोय टमटम का रे, ब्लॉग मध्ये बोलायला तुला नाही होत. आता करू का ब्लॉगिंग? बोल ना. गाइस ये देखो हमारे मामा के घर पर आए हैं, देखो दीदी. ये भाई सिद्धू नीट बोल. अरे ये देखो गाइस, ये है पूरा का पूरा गांव का नजारा. कभी देखा है क्या? तुझ्याकडे चेहरा कर ना, तुझ्याकडे चेहरा कर. और ये देखो ये देखो ये देखो गाइस, गांव का नजारा. उबड़ा दो फोन. ऐ, दे फोन दे. ती नाटकी आहे. हेलो. अरे बोलो ना हेलो. बोल नीट, चांगलं बोल. हेलो गाइस, व्हाट्सअप टू ईश्वरी नेहरकर. वेलकम टू चॅनल ऑफ ईश्वरी नेहरकर. वी आर टू सर्वाइव्ह. काय पण वर काय तिकडचं ऐकून येतं. बोलता आम्ही भजी खायला सुरुवात करून दिलेली आहे. अरे पाहुणे न्यायच्या आधी. त्यांच्या तोंडात पाणी कोणाच तोंडात पाणी? गाईच्या तोंडात पाणी आहे. गायच्या तोंडात पाणी येणार. गाय घरी बसून भजी खात असतील, ते पण धोंडा खायला गेले असतील ना कोणी ना कोणी. समज ते जर पापाची खाता खाता आपला व्लॉग पाहत असतील, आपण एवढे सस्ते भजी खात असलो, मग आपण जेवण त्यांच्याशी आपण पापाची कावर खातोय. किती नाटक करतोय ना, किती भोळा दिसतो चेहऱ्यावरून. बिलकुल तसं नाही. हॅलो गाईस, वेलकम टू ईश्वरी चॅनल. गायच आत्ता सगळे लोक जेवायला बसतील ना, म्हणून आम्ही इकडे हे सगळं चटाई वगैरे टाकलंय. मग आता सगळ्यांना ताटा वगैरे वाढायचे, तोपर्यंत मग आम्ही सगळ्यांना वाढू. पंक्ती खूप भारी वाटतात इकडे ताटा करताय. ते ताटा वगैरे करतोय आणि बाहेर इकडं अंगणात सगळे आहेत, बाबा बसले. तू व्हिडिओ पण लाजू नको बरं का जेवायला. 2-3 वाटी अजून रस्ते. आम्ही जेवायला बसलोय आणि अनुष्का वाढती. तर आज आहे जेवणात आमटी, रस, भजे, कुरडई आणि असं सगळं. चला जेवण करूया. तर गाईज आता फायनली आमचं जेवण वगैरे झालं
आणि एक मस्त मी झोप काढून घेतली कारण इतकं गरम झालं होतं आणि इतकं जेवण एकदम फुल होऊन गेलं होतं. तर ऑलमोस्ट 3:30 वाजले. आम्ही आता असंच बसलोय, बोर होत, फोन बघत टाइमपास करतोय. आता बघू पुढे पण काय होतं. सगळे पाहुणे पण ऑलमोस्ट चालले त्यांच्या घरी आणि आम्ही आता शांततेने बसलोय. तर काहीच आत्ता वाजले ऑलमोस्ट संध्याकाळचे 6-6:30 आणि आत्ता ना सगळं आवरले ऑलमोस्ट. आम्ही भांडे वगैरे सगळे होते ना घासायची बाकी होते ते मम्मीला मदत करत तिला हेल्प केली थोडीशी आणि आम्ही सगळं आवरून घेतलं. आता आम्ही मस्त वावरात थोडासा चक्कर मारायला चाललोय. तर हे बघा आणि ह्या दोघी चालल्या पुढे आणि मी ना दुसरी कोणती चप्पलच आणली नाही, एकच सँडल घेऊन आलेली, तीच मी घेऊन चालली. पुन्हा अशी तुटायची जास्त असं चप्पल माझी तुटून गेली असते. माझ्या बहिणीची लास्ट टाइम आम्हाला ना अशी चप्पल तुटून गेली होती, अडकून पडून गेली होती. ते आता निवडणार आहे. मी चप्पल घातली आहे. आता आम्ही पुढे चाललोय. इतकं मोठं शेत आहे ना, पुढं त्या टोकापर्यंत चाललोय. आता तर ना असं म्हणजे दुपारभर इतकं उन्हाळा असतो, लाईक घरात राहत नाही, बिलकुल नाही. असं वाटतं की यार मी कुठून आली इकडे. बट जसं संध्याकाळची वेळ होती ना एकदम छान वाटायला लागतं. ही डेझर्टची माती नाही, वावरातली माती माझ्यावरच उडते. सगळं गावाला आली, कुर्ता वगैरे घातलाय आणि माझी बाई जिधर जाओ वैसाही हाल आहे, शॉर्ट्सवर आहे ती, शॉर्ट पॅन्ट. माऊ तू माझ्या ब्लॉग मध्ये काय बोल ना यार. ही हा ना किती छान दिसतो ना, असं वाटतं कापसाचा गोळाच आहे. माऊ काय बोल ना यार. माझी मम्मी आणि आजी बसले. ये भी इधर जाके बैठ गई, शॉर्ट्स घालून आली आणि मी एवढी कुर्ती पॅन्ट बिंट फुल कपडे घातले. बघ माऊ सगळे फुल कपडे घातले. हे बाई माझी पॅन्ट चप्पल आणि आम्ही शेतात बसलो आणि पूर्ण शेत आहे आणि तिकडे घर आहे आमचं. हे बाई ट्रॅक्टर आहे, हे घर आहे, तीच म्हणत होती जी तुला थांबायचं हे ट्रक. I'm the clock, second hand, that make the whole round. Why you still stand on the minute hand, push away, 'cause I feel too close, feel too close, feel too close. Used to put love on scale, hope for the other side to fail. तर काही आता आम्ही चाललोय आणि इतकं वारा सुटलाय लाईक आम्ही असं उठतोय, पूर्णच वारा सुटलाय डायरेक्ट. आता आम्ही फायनली चाललोय. पुन्हा अंधार पण पडला आणि बघू शकतो तुम्ही हे बघ डायरेक्ट पडते इकडे. आता आवाज पण येणार आहे तुम्हाला. तर काही आत्ता वाजले ऑलमोस्ट रात्रीचे 10. आम्ही थोड्या वेळ तिकडे वावरात बसलो होतो ना, मग नंतर घरी निघून आलो आणि मस्त जेवण केलं. आज पण मी जेवण खूप जास्त लाईट केलं कारण सकाळी माहिती काय खाल्लंय, कांबरस पुरणाची पोळी खूप दिवसांनी खाल्ली. सॉरी मांडा, फायनली खाल्ला मी मांडा आणि इकडे सगळे टाकी बिकी. तर मग आता आम्ही असं चक्कर मारतोय इथं, पूर्ण असं अंधार, चारी बाजूने अंधार मी इथे लाईट खाली उभी. मी आता हा ब्लॉग कंटिन्यू करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय. Stand on the minute hand, push away, 'cause I feel too